रायगडच्या पालकमंत्री पदाचा सस्पेन्स संपल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगलाय। भरत शेठ गोगावले यांची नियुक्ती झाल्यानंतर आता खासदार सुनील तटकरे यांनी अत्यंत मोठं आणि सूचक भाष्य केलंय। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाल्याचा आपल्याला मनापासून आनंद आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। पालकमंत्री नव्हते म्हणून रायगडचा विकास काही थांबला नव्हता, असा थेट दावा तटकरेंनी केलाय। इतकंच नाही तर भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीमध्ये माझाही मोठा वाटा आहे। तटकरेंच्या या विधानामुळे महायुतीत आता नवा पेच निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या नाही पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच। परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही, ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला। कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू। अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील।